अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरू स्वामी समर्थ। आजचा स्वामींचा स्वामी संदेश खूप महत्त्वाचा आहे। सर्वात मोठी स्वामी सेवा म्हणजे दुःखात असणाऱ्याला स्वामी मार्ग दाखवणे। कारण जर त्या व्यक्तीने एकदा स्वामी महाराजांना मानलं की त्याच्या पुढच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वामी महाराज स्वतः घेतात आणि तो जेव्हा जेव्हा दुःखातून बाहेर पडतो तेव्हा त्याच्याही नकळत त्याचा आत्मा तुम्हाला आशीर्वाद देऊन जातो आणि तोच आशीर्वाद पुढच्या आयुष्यातील तुमची संपत्ती बनतो। भक्तांनो, तुम्हा सर्वांचे स्वामी परिवारात खूप मनापासून स्वागत आहे आणि मला असं वाटतं की कदाचित स्वामी महाराजांनी तुमच्यापर्यंत सेवा पोहोच करण्याचं काम जे माझ्याकडून करून घेत आहे, खरंच हे एक भाग्य म्हणा किंवा मागच्या जन्मीचं थोडंफार केलेलं पुण्य असेल। तर भक्तांनो, खरंच खूप आनंद होतो की तुम्ही सर्वजण स्वामींच्या सेवेशी जास्तीत जास्त जोडले जात आहात। खूप जणांना सुंदर अनुभव येत आहेत आणि या सर्व गोष्टींचा मला अतिशय आनंद होतो। कारण फुल न फुलाची पाकळी जर तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येत आहे आणि थोडंफार का होईना जर मलाही त्याचं समाधान मिळत आहे आणि तुम्हालासुद्धा असं वाटत आहे की तुम्ही इथे येऊन ज्या काही स्वामी सेवा करत आहात त्यामुळे महाराजांचे अनुभव येतात। मी निमित्त मात्र आहे, सर्व काही आपले श्री स्वामी समर्थ आणि गुरुदत्त महाराज करतात। फक्त आणि फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास असायला पाहिजे। ज्यांनी मनापासून विश्वास ठेवलेला आहे त्यांना अनुभव छान छान आलेले आहेत। तर आज आपण माऊलींच्या आज्ञेवरून खूप सुंदर माहिती पाहणार आहोत। ज्या महिला सध्या गरोदर आहेत, म्हणजे खूप प्रश्न आहेत, ताई आम्ही प्रेग्नेंट आहोत, आम्हाला 3रा महिना आहे, 5वा महिना आहे, काही तर ताई 8 आणि 9वा महिना त्यांचा चालू आहे। नेहमी त्यांच्या कमेंट असतात की आता दिवस खूप जवळ आलेले आहेत, कुठली सेवा करावी, पुत्रप्राप्ती पाहिजे, आधी 2 मुली आहेत, बऱ्याच जणींना 1 मुलगी आहे। तर बघा, जरी तुम्हाला आधी मुलगा असेल तरीसुद्धा तुम्ही मुलगी होण्यासाठी ही सेवा करू शकता। पण खूप कमेंट आहेत ताईंच्या की 2-3 मुली आहेत आणि मग बघा प्रत्येकीला वाटतं की मुलींना भाऊ असावा आणि मलासुद्धा एक मुलगा असावा। तर मी तुमचं मत हे समजून घेऊ शकते, महाराजसुद्धा समजून घेतात। महाराजांनासुद्धा वाटतं प्रत्येकाच्या घरात एक लक्ष्मी, एक नारायण असावा। तर आता तुम्हाला 3 महिन्याच्या पुढे ज्या प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी ही सेवा आहे। 3 महिन्याच्या आधी आपण पुत्रप्राप्तीसाठी खूप काही उपाय करू शकतो। त्यासाठी मी इथे ज्या महिलांनी प्रेग्नेंट राहण्याआधी सेवा करावी तर इथे तशी मी सांगत नाही। तर ही सेवा फक्त गरोदर महिलांसाठीच नव्हे तर अगदी प्रत्येकाचं स्वप्न आहे आई होण्याचं किंवा स्वामींच्या सेवेमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त सेवा माहिती करून घ्यायच्या आहेत ना, तर अगदी सर्वांसाठी इथे 50% सेवा आहे। फक्त थोडीफार प्रेग्नेंट महिलांसाठी महत्त्वाची आहे। हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्ताने शेवटपर्यंत पाहत असताना कमेंट्समध्ये श्री गुरुदत्त माऊली आणि स्वामी आई असे लिहा। भक्तांनो, ज्या काही अडचणी असतील त्यासुद्धा स्वामींना तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, त्यानुसार माऊली तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील। सर्वात आधी तुम्हाला तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो मूर्ती असणं गरजेचं आहे। आता खूप ताई लगेच घेऊ शकत नाहीत, तर नाही घेतलं लगेचच तरी चालेल, पण घेण्याचा प्रयत्न करा। आणि जर तुम्ही आवडीने सेवेत आलात ना तर महाराज स्वतःहून तुमच्या घरी येतील। मग ते कसे येतील, काय येतील हे तुम्हाला थोडे दिवस सेवा केल्यानंतर कळेलच। तर भक्तांनो, आता आपल्याला 2 मुली आहेत, 1 मुलगी आहे, 3 मुली आहेत। ज्या ताईंना त्या ताईंच्या घरामध्ये स्वतः स्वामी महाराजांचं आगमन व्हावं बालरूपामध्ये असं माझं मत आहे आणि आपल्याला खूप प्रयत्नाने आता पूर्ण विश्वास ठेवून सेवा करायची आहे। सर्वात आधी श्री स्वामी चरित्र सारामृत स्वामी महाराजांची एक पोथी आहे, त्यामध्ये 21 अध्याय आहेत। तुमच्याकडे असेल, सर्वांकडे नसेल तर ज्या ताई नवीन पाहत आहेत, नवीन सेवा करत आहेत तर त्यांनी ती पोथी घ्यावी। त्या पोथीमध्ये 21 अध्याय आहेत। आता स्वामींची नित्य सेवा म्हणजेच दररोज स्वामींच्या श्री स्वामी चरित्र पोथीतील 3 अध्याय क्रमशः वाचन करणे। तर तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचायचे आहेत। आज तुम्ही 1, 2, 3 म्हणजेच आता तुम्ही ही सेवा कधीही सुरू करू शकता। याला कुठलंही मुहूर्त बघण्याची गरज नाही। अगदी आज व्हिडिओ पाहताय ना तर उद्याच तुम्ही
3 अध्यायांना सुरुवात करा. पहिल्या दिवशी 1, 2, 3 वाचन करायचे, दुसऱ्या दिवशी 4, 5, 6 वाचन करायचे, तिसऱ्या दिवशी 7, 8, 9, त्याच्यानंतर मग 10, 11, 12, त्याच्या पुढच्या दिवशी तुम्हाला 13, 14, 15 असे तुमचे 21पर्यंत आले. बरोबर. 21 झाले की इथेच आपली सेवा संपते असं नाही. लगेच तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशी 7 दिवस झाले ना की 21 होतात पूर्ण. नंतर तुम्ही 1, 2, 3 पासून क्रमशः पुढे वाचन सुरूच ठेवायचं आहे. म्हणजे आपण आज जेवण केलं, आज समजा की लगेच दुपारीसुद्धा करतो, संध्याकाळी करतो किंवा दुसऱ्या दिवशी करतोच ना, मग आपल्याला हा क्रम नित्य चालू ठेवायचा आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. या व्यतिरिक्त ज्या ताई 3 ते 9 महिन्यांच्या सध्या प्रेग्नेंट आहेत, आता ज्या 8 महिन्याच्या पुढच्या प्रेग्नेंट आहेत ना, त्यांना स्वामी चरित्र सारामृत एक पारायण करण्याची किंवा एका बैठकीत एक पारायण करण्याची आता तरी समजा गरज नाही आहे. त्यांनी 7 पारायणे करावीत. पण ज्यांचा आता 3रा, 4था, 5वा, 6वा महिना चालू आहे त्या ताईंनी 21 दिवसामध्ये 21 पारायण करावेत आणि करायलाच पाहिजेत. तर तुम्ही 21 पारायण स्वामींचे कसे करायचे याच्यावरती पुढे माहिती टाकू, कारण खूप जणींचे प्रश्न आहेत. पण फक्त आता सेवा लक्षात घ्या स्टेप बाय स्टेप, म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही. आता नित्यसेवेचे 3 अध्याय लक्षात आले. त्यानंतर तुम्हाला दररोज श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा दररोज 11 माळ जप करायचा आहे. आता बघा, जप का करायचा? बऱ्याचदा काय होतं, आपण स्वामींसमोर बसलेला आहोत, जप करत आहोत, मनामध्ये विचारांचं चक्र सुरू आहे, ते विचार बाजूला ठेवायचे आणि फक्त स्वामी महाराजांच्या फोटोकडे पाहायचं. जरी तुमच्याकडे फोटो नसेल तर आता मोबाईलवर तुम्ही महाराजांचे फोटो पाहताय ना, तर ते रूप महाराजांचं डोळ्यात साठवून घ्यायचं आणि हातामध्ये माळ घ्यायची आणि खूप सुंदर महाराजांचं नामस्मरण करायचं. हे करत असताना विचार येणार आहेत. लगेच आपण एवढे हे होत नाहीत की खूप तल्लीन होऊन जातो, असं नाही होत. विचार येतात, पण त्यावेळी कुठले विचार आणा? स्वामींशी संपर्क साधा आणि तुम्हाला मुलगा पाहिजे त्यासाठी सेवा करता कदाचित हा एक विचार मनात आणू शकता. आणि इकडे तिकडे मन फक्त भरकटू देऊ नका. आपले मनाचे राव आपल्याला एकदम जाग्यावर ठेवायचे आहेत. आता नामस्मरण ही सर्वात मोठी सेवा आहे भक्तांनो. नामस्मरण का करायचं, याचा फायदा काय आहे हे सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. आणि कशामुळे करायचे? नामस्मरण हे आकाशापेक्षाही मोठे आहे. नामस्मरण केल्याने आपण मागच्या जन्मीचे जे काही आपल्याकडून पाप घडलेलं आहे, कळत नकळत, हे सर्व काही यामधून आपली मुक्तता होत असते. अशक्य ही गोष्टी साध्य होतात. कर्मबंधनातून सुटका होण्यास मदत होते. बघा, संत तुकाराम महाराज तुम्हाला माहीत आहेत, ज्ञानेश्वर महाराजसुद्धा सर्वांना माहीत आहेत. ते सांगतात, नाम संकीर्तन साधन हे सोपे, जाळतील पापे जन्मांतरीचे. गगनाहूनही वाद नाम आहे, गगनापेक्षा मोठे नाम आहे. भक्तांनो, म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो पवित्र मंत्र आहे तो आपल्याला अहोरात्र जपायचा आहे आणि त्यामधूनच आपल्याला जे काही मिळवायचं आहे आयुष्यात ते मिळणार आहे. आणि 11 माळ तुम्हाला जप करायचा आहे. तुम्ही म्हणाल आम्ही आता गरोदर आहोत आणि 8वा महिना आहे, 9वा महिना आहे, फारसं बसणं होत नाही. काही हरकत नाही. ज्या ताईंना बेड रेस्ट सांगितलेली आहे त्यांनी या सर्व सेवा खुर्ची घ्या आणि त्यावरती जे तुमचं बसण्याचं आसन घ्या. ते आसन तुम्हाला स्वतःच्या पायांखाली ठेवायचं आहे आणि एक आसन तुम्ही खुर्चीवरती घ्या बसायला. म्हणजे जी काही तुम्ही सेवा करत आहात ही पूर्ण सेवा फक्त तुम्हाला प्राप्त होईल. जर तुम्ही खुर्चीवर बसला आणि पायाखाली काहीच ठेवलं नाही, पाय आपले जमिनीवर होतात, सर्व काही सेवा आपली भूमातेला जाते, स्वतःला काही मिळत नाही. त्यामुळे अशा गोष्टी तुम्ही म्हणजे चुकून देऊ नका. तर तुम्ही खुर्चीवर सुद्धा सेवा करू शकता. 8वा 9वा महिना आहे, त्या ताईंनी खुर्चीवर बसून सेवा करावी, पण सेवा चुकवायची नाही. एका बैठकीत कोणतीही सेवा तुम्हाला करायची नाही. दिवसभरामध्ये जसा वेळ मिळेल तशी सेवा करायची आहे. बऱ्याच जणींना गरोदर असतात, घरातील कामे असतात आणि सर्व काही घरातले लोक समजून घेणारे नसतात. मग अशा महिलांना स्वतःची कामे करून सेवा करण्यास खूप काही तुम्हाला इथे तडजोड करावी लागते. त्यामुळे जशी जमेल तशी आणि स्टेप बाय स्टेप केली तरी चालेल, महाराज समजून घेतील. यानंतर तुम्हाला
एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि कमेंट असतात की ताई कुठला तारक मंत्र, तर बघा यूट्यूबला सर्च करा किंवा गुगलवरती सर्च करा, तुम्हाला लिहून येईल. निशंक होई रे मना, निर्भर होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना. या तारक मंत्रामध्येच आलेलं आहे की तुझं मन हे निर्भय कर आणि सर्व स्वामींवर सोडून दे. पूर्ण तारक मंत्र ऐकलं ना एक वेळा, खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते. पण इथे एक उपाय करायचा आहे. तारक मंत्र म्हणताना तुम्हाला एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि तुमचे जे उजव्या हाताचं मधलं बोट आणि जी अनामिका आहे, करंगळी शेजारील बोट, तर ही दोन्ही बोटे तुम्हाला त्या ग्लासमधील पाण्यात बुडवायची आहेत आणि हा तारक मंत्र एक वेळा म्हणायचा आहे. तर पूर्ण तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर जे काही ग्लासामधील पाणी आहे ते थोडंसं तुम्हाला बोटाने घरामध्ये हलकंसं शिंपडायचं आहे आणि पूर्ण पाणी तुम्हाला स्वतःला प्यायचं आहे. यामुळे पॉझिटिव्ह एनर्जी येईल. यामुळे तुमच्या मनामध्ये निगेटिव्ह विचार येणार नाही. तुमच्या घरामध्ये जे काही सूक्ष्म स्वरूपात म्हणजे अदृश्य शक्ती असतात, या शक्तीवरती सुद्धा घरामध्ये हे तारक मंत्राचं जल शिंपडल्याने त्या नष्ट होतील आणि जे काही आपल्या बद्दल मनात इतरांच्या वाईट विचार आहेत ते निगेटिव्ह विचार आपल्यापर्यंत येणार नाहीत आणि आपल्याला पुत्रप्राप्ती पाहिजे. जरी कोणाच्या मनात नसेल की आपल्याला मुलगा व्हावा, तरीसुद्धा त्यांच्या विचाराने काही होणार नाही. हा तारक मंत्र खूप प्रभावी आहे आणि हा उपायसुद्धा खूप प्रभावी आहे. खूप जणांना अनुभव आलेले आहेत, त्यामुळे तुम्हालासुद्धा 9 महिन्यापर्यंत हे करायचं आहे. मी स्वतः ह्या सेवा केलेल्या आहेत म्हणून सांगते. आणि आता 11 माळ जप करताना किंवा तुम्हाला 3 अध्याय दररोज वाचायचे आहे. सकाळी एक सेवा करा, दुपारनंतर एक करा, प्रदोष काळामध्ये एका वेळी 11 माळ जप करा. असं करा, स्टेप बाय स्टेप वाटून सेवा करा, म्हणजे तुम्हाला त्रास जास्त होणार नाही. त्याचबरोबर मी आधी सांगितलं होतं की तुम्हाला या सर्व सेवा म्हणजे काही न खाता करायच्या आहेत, तर त्या गरोदर राहण्याआधी त्या महिलांना करायच्या आहेत. पण आता तुम्हाला ऑलरेडी तुम्ही प्रेग्नेंट आहात, तर तुम्हाला खूप सगळे आपल्याला पथ्य पाळावे लागतात, मेडिसिन्स वगैरे चालू असतात. त्यामुळे तुम्ही सकाळी नाश्ता करून सेवा केल्या तरी चालेल, दुपारी जेवणानंतर राहिलेल्या सेवा केल्या तरी चालेल. इथे कुठलाही कडक नियम तुमच्यासाठी नाही आहे. फक्त आणि फक्त एक तुम्हाला करायचं आहे आणि हा एक कडक नियम पाळायचा आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचं बसता उठता खाता पिता नामस्मरण घ्यायचं. म्हणजे मला स्वतःला तरी अजूनही सवय आहे, जेवायला बसले की स्वामी चला जेवण करू, उठले की स्वामी, अशी सवय तुम्हाला लागेल. आणि ही सवय खूप छान आहे. ज्यावेळी तुम्हाला डिलेवरीच्या वेळेस खूप त्रास असतो आणि जर तुमची ही पहिली वेळ असेल ना, तर बघा स्वामींचं नामस्मरण ठेवलं ना तर अगदी नॉर्मल डिलेवरी होईल. खूप जणींचे सिझर झालेले आहेत, तर माझं स्वतःचं सुद्धा पहिलं सिझर होतं, दुसऱ्या वेळेस नॉर्मल डिलेवरी झालेली आहे. डॉक्टर रिस्क घेत नव्हत्या, पण मी फक्त माझ्या गुरुदत्त महाराजांवर विश्वास ठेवून एवढी मोठी रिस्क घेतली आणि खरंच हा अनुभव खूप सुंदर आहे. तुम्हाला जर ऐकायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. आणि असंही मी सांगणार आहे, कारण तुमचीसुद्धा यामुळे नॉर्मल डिलिव्हरी होऊ शकते. पण आपल्याला आता सध्या फक्त सेवा पाहायच्या आहेत. तर बघा, यानंतर तुम्हाला तारक मंत्राचं झालं, नंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे 11 वेळा आणि कुलस्वामींचं 11 वेळा. तर बऱ्याच जणांना कुलदेवीचं नाव वगैरे माहीत नसतं, कोणतं ठिकाण आहे माहीत नसतं, पण फक्त तुम्हाला काय म्हणायचं आहे, कुलदेवताय नमः, कुलदेवताय नमः. हे झालं कुलस्वामींचा मंत्र. कुलदेवी नमः, कुलदेवी नमः. किंवा जर तुमची तुळजापूरची देवी आहे कुलदेवी, तर तुम्ही म्हणू शकता कुलस्वामिनी आई तुळजाभवानी माते प्रसन्न हो. 11 वेळा त्या देवीचं स्मरण करायचं, म्हणजे तिला आठवायचं आणि तिच्यामुळेच तुमच्या कुळाचा उद्धार होणार आहे, म्हणजे तुमच्या कुलदेवांमुळे. म्हणून स्वामी सांगतात तुमच्या कुलदेवांना विसरू नका. कुलदेवांची सेवा केली तर स्वामींच्या सर्व सेवेचं 100% फळ मिळत असतं. म्हणून तुमच्या कुलदेवांचं 11 वेळा फक्त तुम्हाला स्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला दर गुरुवारी स्वामी महाराजांचा अभिषेक करताना पुरुष सूक्तम आणि श्री सूक्तम म्हणूनच अभिषेक करायचा आहे. दररोज शक्य होणार नाही, सर्व सेवा इतर कामे असतात, कमीत कमी गुरुवारी तरी तुम्ही हे करा. त्याचबरोबर
दररोज पंचमहायज्ञ करायचा आहे. आता जसा जमेल तसा करा. सकाळी उठल्याबरोबर गॅस पेटवतो ना, त्यावेळी एक छोटासा कागदाचा तुकडा घ्या. त्याला अगदी एक थेंब 2 बोट जरी तुम्ही तूप लावलं आणि तो कागद गॅसवरती पेटवायचा. अग्नेय स्वाहा म्हणून तो आपल्या किचन ओट्यावर एक साईडला ठेवून द्यायचा. त्यानंतर चिमूटभर साखर भिंतीच्या कडेला ठेवायची मुंग्यांसाठी. त्याचबरोबर कावळ्यासाठी तुम्हाला 1 घास अन्न ठेवायचं आहे. मग तुम्ही म्हणाल कावळा येत नाही, कावळ्याच्या नावाने कंपाऊंडवरती ठेवून द्या, कुठला का पक्षी खाऊन जाईना. त्याचबरोबर गाईला दररोज घास चारायचा आहे. तुमच्याकडे जरी गाई येत नसेल तर कंपाऊंडवरती तुम्हाला गाईच्या सुद्धा नावाने तो घास ठेवायचा आहे. हे करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. दररोज एखादी व्यक्ती घरी येऊन गेली, त्याला चहा पाणी द्या, एखाद्या लहान मुलाला बिस्किट द्या. असं हे पंचमहायज्ञ दररोज करण्याचा प्रयत्न करा. सगळ्या सेवा नाही झाल्या तरी आज एक उद्या एक असं तरी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होतं, पितृदोष कमी होतो. आपलं जे काही पूर्व प्रारब्ध आहे, जे काही भोग भोगतोय, यामधून सुद्धा सुटका होते. त्याचबरोबर महत्त्वाचं एक करायचं आहे. आता पितृदोषामुळे काय होतं, खूप महिलांना आज 2 मुली आहेत. आता स्वामी सेवा करूनही काही जणांना 3री मुलगीच होते. इथे स्वामींचा दोष नाही आहे किंवा तुमची सेवा कुठेतरी चुकली असेल, हे एक होऊ शकतं. आणि पितृदोष तर बघा, पितृदोषासाठी फक्त शनिवारी आणि अमावस्येला आंघोळ झाल्याबरोबर तुम्हाला देवघरामध्ये यायचं आहे. दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि दक्षिणेकडे एक अगरबत्ती लावायची आहे. तुमच्या पितरांचे नाव घेऊन इथे तुम्हाला सासरची माहेरची दोनही पितरांचा उल्लेख करा. म्हणजे जे तुमचे चुलत सख्खे जे कोणी गेले असतील देवाघरी त्यांचे नामस्मरण करा, अगरबत्ती लावा. आणि जे काही आपल्याकडे नित्यसेवा ग्रंथ आहे स्वामींच्या केंद्रात मिळतो, त्यामध्ये बाह्य शांती सुक्तम आणि पितृस्तुती स्तोत्र आहे. जर पुस्तक नसेल तर तुम्हाला बाह्य शांती सुक्तम स्वामी सेवा असं सर्च करा गुगलवरती, तुम्हाला लिहून येईल. ते तुम्हाला स्क्रीनशॉट घेऊन हे तुम्हाला दोनही फक्त शनिवारी आणि अमावस्येला दक्षिणेकडे तोंड करून वाचन करायचं आहे. वाचन झाल्यानंतर लगेच त्या जागेवरून उठून हातपाय तोंड स्वच्छ धुवायचं आणि नंतर मग आपल्याला देवपूजा वगैरे करायची आहे. हा एक नियम पाळा आणि दर शनिवारी नाही झालं तरी महिन्यातल्या 2-3 शनिवारी करा आणि अमावस्येला न चुकता करा. आता या सर्व सेवा तुम्हाला समजल्या असतील. या सर्व सेवा लवकरात लवकर फळ देण्यासाठी श्री गुरुदत्त महाराजांची सेवा करायची आहे. एक माळ तुम्हाला श्री गुरुदत्त श्री गुरुदत्त श्री गुरुदत्त या नामाचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच तुम्हाला दत्तस्तुती वाचन करायची आहे किंवा ऐकायची आहे. मी जी दत्तस्तुती वाचत आहे तर ती तुम्हाला आता पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. ती तुम्ही लिहून घ्या आणि ती दत्तस्तुती तुम्हाला तुमच्या दररोजच्या नित्यसेवेत म्हणायची आहे. तर भक्तांनो, तुम्हाला सेवा समजल्या, पण महत्त्वाचा नियम म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुदत्त माऊलींवरती पूर्ण विश्वास ठेवा आणि मगच या सेवा करा, अनुभव घ्या. मी स्वतः हेच केलं. काय होतं, तुम्ही सेवेत आला, सेवा करत आहात, पण इकडे तिकडे काहीतरी ऐकतो आपण आणि मग लगेच मनात विचार येतात की नाही, हे याला मुलगीच झाली सेवा करून, त्याला मुलगीच झाली, मग काय होईल. नाही, तुम्ही महाराजांच्या लीन झालात ना, त्यांच्यावरती सोडून द्यायचं. एक वेळ विश्वास ठेवून बघा आणि अनुभव घ्या. माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त भक्तांना पुढे शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा या सेवेचा उपयोग होईल आणि तुमच्याकडून एक पुण्याचं काम घडेल. जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजेच तुम्हाला यापुढील नवनवीन माहिती ऐकायला पाहायला मिळेल. आजची सेवा श्री गुरुदत्त महाराज आणि स्वामी आई चरणी अर्पण करूया. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.